पेसा भरतीबाबत विविध संघटना आक्रमक झाल्या। या अनुषंगाने नाशिक गुजरात महामार्गावर चक्का जाम करण्यात आला। पाहूया सविस्तर बातमी। न्यायालयीन प्रक्रियेच्या नावाखाली संपूर्ण राज्यात पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील विविध शासकीय पदांच्या भरतीला ब्रेक देण्यात आला। पेसा क्षेत्रातील रिक्त पदांची वाढती संख्या विकासाला खीळ घालणारी असल्याने सकल आदिवासी समाजाच्या वतीने बुधवारी गुजरात राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आला। याबाबत माजी आमदार जे.पी. गावित यांनी अधिक माहिती दिली आहे। नोकरीवरून काढलं त्याच्या पोराबाळाचं काय, त्याच्यावरती तर कारवाई झालीच नाही। उलट त्यांना सरकारच्या इतर खात्यामध्ये सामावून घेतलं। आपल्या त्या जागा रिकाम्या झालेल्या आहेत, पण तरी त्या जागा सरकार भरत नाही। 12,500 रिकाम्या जागा त्या ह्या लोकांनी व्यापलेल्या त्या आता भरत नाही। आणि म्हणून आपलं म्हणणं आहे, ज्या रेग्युलरच्या जागा आहेत त्या जवळजवळ 5-6 हजार त्या आहेत। 12,500 जागा ह्या लोकांना काढून टाकल्यामुळे त्या रिकाम्या आहेत। एवढ्या जागा रिकाम्या असताना सरकार मात्र त्या भरत नाही आणि हे मुलं मात्र ते नोकऱ्या मागतात। शाळेवरती मास्तर कमी आहेत म्हणून मुलांची नुकसान होते, परंतु हे शिक्षकाची भरती करत नाही। तलाठी कमी आहेत, तलाठ्याची भरती करत नाही। ओ सरजी, आम्ही बंदोबस्त करू का? नाशिक शहरातील गोल्फ क्लब मैदानावर मागील 21 दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा आणि पेसा क्षेत्रातील रखडलेल्या पदभरतीकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बुधवारी नाशिक गुजरात राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। अत्यावश्यक सेवा वगळता सर्व शासकीय खासगी आस्थापना बंद करण्याचे आवाहन करण्यात आले। करंजाळी व पेठ या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला। या चक्काजाम आंदोलनामुळे गुजरात राष्ट्रीय महामार्गावर हजारो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। यावेळी पेठ तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने या चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले होते। दरम्यान या आंदोलनाला गालबोट लागू नये यासाठी पोलीस निरीक्षक विपिन शिवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।